बोला पुंडलिका श्री प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीला ग्रंथ पारायण सोहळा दिनांक 19 मार्च ते 23 मार्च या कालावधीमध्ये आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपल्या मंगळूरमध्ये सालाबादप्रमाणे आता हे आपला सप्त्याचं 5वं वर्ष आहे. 19 मार्च ते 23 मार्चपर्यंत आपल्या इकडं अखंड हरिनाम सप्ताह शिवलीला ग्रंथ पारायण सुरू आहे. तरी ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा. कृष्णारी 19 मार्च ते 23 मार्च अखंड हरिनाम सप्ताह शिवलीला ग्रंथ पारायण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व ग्रामस्थांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा. बोला पुंडलिका पवनपुत्र हनुमान की जय. रामकृष्ण हरी. सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात उत्साहात आपला हिंदू नववर्ष अर्थातच सगळ्यांचा स्वाभिमानाचा सण गुढीपाडवा या शुभ मुहूर्तावर गेल्या 5 वर्षापासून आपल्या मंद्रुपच्या पंचक्रोशीमध्ये लहान वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, मोठ्या वयोवृद्धांना सगळ्यांना घेऊन एकत्रित करून जय हनुमान भजनी मंडळ मंद्रुप यांच्याकडून दिनांक 19 मार्च 2023 पासून ते दिनांक 23 मार्च 2026 या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन आपल्या मंद्रुपच्या पावननगरीमध्ये मधला मारुती मंदिरासमोर आयोजित करण्यात आलेला आहे. या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये पहाटे काकडा, त्यानंतर शिवलीला अमृत ग्रंथ पारायणाचं वाचन, त्यानंतर गाथा भजन, हरिपाठ, त्यानंतर प्रवचन आणि कीर्तन आणि त्यानंतर हरिजागर असा कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. मी कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात खालीलप्रमाणे असं सांगतो की दिनांक 19 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेस हरिभक्त परायण दशरथ महाराज खरात यांची प्रवचन सेवा, त्याचबरोबर त्याच दिवशी व्यासपीठ चालक हरिभक्त परायण दत्तात्रय क्षीरसागर महाराज यांची कीर्तन सेवा. दुसऱ्या दिवशी 20 मार्च 2026 रोजी हरिभक्त परायण बाळू महाराज पवार यांची प्रवचन सेवा, त्याचबरोबर संध्याकाळी हरिभक्त परायण संस्कार महाराज खंडागळे राहणार संगेवाडी पंढरपूर यांची कीर्तन सेवा. दिनांक 21 मार्च 2026 रोजी हरिभक्त परायण वैष्णवी बगरे महाराज यांची प्रवचन सेवा, त्याचबरोबर हरिभक्त परायण ज्ञानेश्वरीताई घाडगे यांची कीर्तन सेवा. दिनांक 22 मार्च 2026 रोजी हरिभक्त परायण भीमासाहेब भोसले महाराज यांची प्रवचन सेवा आणि त्याचबरोबर त्या दिवशी संध्याकाळची कीर्तन सेवा आहे हरिभक्त परायण सुशेन महाराज नायकोडे यांची कीर्तन सेवा आहे. आणि दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेस अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुवर्य सुधाकर इंगळे महाराज यांचे काल्याचे कीर्तन आहे. या 5 दिवसाची रूपरेषा अशाप्रमाणे असून दिनांक 21 मार्च 2026 रोजी आपल्या मंद्रुपमध्ये एक नवीन कल्पना घेऊन जय हनुमान भजनी मंडळाने पुढाकार घेऊन समाजाचं काही आपण तरी ऋण लागतो, काहीतरी देणं लागतो, या अनुषंगाने एक नवीन संकल्पना म्हणून भव्य रक्तदान शिबिराचं देखील आयोजन 21 मार्च 2026 रोजी आपण सकाळी ठीक 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून रक्तदान शिबिर घेणार आहे. आणि त्याचबरोबर 22 मार्च रोजी दुपारी ठीक 2 वाजता हरिभक्त परायण मानतेश महाराज घंटे, त्यानंतर शिवाजी महाराज पवार आणि त्यानंतर हरिभक्त परायण दशरथ महाराज वराडे यांचं देखील सुंदर असं समाज प्रबोधक पण भारूड देखील आपण कार्यक्रम
घेणार आहे. अशा रीतीनं कार्यक्रमाची रूपरेषा असून या कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढावी. यानंतर या कार्यक्रमात प्रतिसाद देऊन ज्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून देणगीच्या स्वरूपात काही रक्कम द्यायची असेल, अन्नधान्याच्या स्वरूपात काही जणांची रक्कम द्यायची, अशांनी जय हनुमान भजनी मंडळात संपर्क साधून रक्कम पोच करावी किंवा अन्नदानामध्ये सहभाग नोंदवावा असं मी जय हनुमान भजनी मंडळातर्फे समस्त गावातील गावकरी मंडळ असतील, भजनी मंडळ असेल, नवरात्र महोत्सव मंडळ असेल, त्यानंतर गणेश मंडळ असेल, जन्मोत्सव मंडळ असेल, या सर्वांना आवाहन करतो की हा गावचा कार्यक्रम आहे, गावचं भूषण आहे असं समजून प्रत्येकाने या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढावी. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.